ज्ञानदेव तुकाराम, 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 पुंडलीक वरदा श्री हरी विठ्ठल ना महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। आज मागील काही दिवसापासून आपल्या इथे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आवाज पोहोचतोय ना? हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या हरिनाम सप्ताहाची हे प्रवचन रूपी पुष्प माझ्याकडे आलेलं आहे। आपणा सर्वांनाच ज्ञात आहे हे पुष्प माझ्याकडे येण्याचं कारण म्हणजे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण माझे पितृतुल्य आदरणीय बाबांच्या आज्ञेतून हे पुष्प, ही छोटीशी सेवा माझ्याकडे आलेली आहे। माहिती नाही त्या सेवेची पूर्तता तुमच्या ज्ञानाप्रमाणे, कारण मला माहिती आहे इथं बोलायचं म्हटलं का थोडंसं घाबरत बोलावं लागतं। ते काय झालंय ना, जसं कोरोनाच्या आधी आपण बिंदास इकडे तिकडे कुठेही फिरत असायचो, कसे इकडे तिकडे जात असायचो, पण थोडासा कोरोनाचा काळ लागला, आपल्याला कळालं की आता बाहेर फिरणं थोडंसं धोकेदायक। मग आपण काय करतो, मास्क लावा, सॅनिटायझर घ्या, कारण कळालंय काय का नाही कुठेतरी भीती आहे मनामध्ये, शंका पाल चुकलेली असते। त्याचप्रमाणे आधी थोडासा कॉन्फिडन्स होता, आधी असं वाटायचं नाही आपल्याला प्रवचन का होईना थोडंफार जमतं, पण मागचा जो उपक्रम झालेला आपल्याकडे कोणता, चक्री प्रवचनाचा, आता तेव्हापासून वाटते नाही आपल्याला तर अजून खूप खूप बघायचंय, खूप काही ऐकायचंय, खूप काही वाचायचंय। कारण छोट्या छोट्या मुलांनी इतक्या सुंदर सुंदर शब्दामध्ये विवेचन केलेलं आहे, अगदी समजण्यासारखं, तुम्हा आम्हाला कळण्यासारखं, म्हणजे माझ्या बुद्धीलाही ते जड जाईल इतकं छोट्या छोट्या। काल परवा एका छोट्या दादाचं, ध्रुव दादाचं चिंतन झालं, छोट्याशा मुलांनी एवढं बोला, तर हा सगळा कृपाप्रसाद असतो। हा बाबांचा कृपाप्रसाद मी नेहमी म्हणत असते, जे सत्य आहे त्याला नेहमी बोलायला काही हरकत नाही, सांगायला काही हरकत नाही, हे सोनं आहे, हे सोनं आहे, हे सोनं आहे, आहेच आहे सोनं, मग सोन्याला परत परत सांगायला काय हरकत आहे? थोडंच का मी 4 वेळेस म्हणून ते कमी जास्त होणार आहे? नाही, मी नेहमी सांगत असते का माझ्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात तुम्ही सर्व लोक भाग्यवान आहात, कारण मी काय पाहुणीसारखी आमोशा पौर्णिमेला उगवणारा साधक भक्त म्हणायला हरकत नाही किंवा श्रोता म्हणायला हरकत नाही, पण बाबांच्या मुखातून एवढ्या म्हणजे बाबांचा अधिकार माझ्या त्यांना शब्दात गणना करणं शक्य नाहीये। बाबांच्या मुखातून आपण
एकनाथी भागवत श्रवण केलेलं आहे। जेव्हा कदाचित मी जवळपास नसेल त्यामुळं तेही माझ्या नशिबात नव्हतं। नंतर ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा आपण नित्याने श्रवण केलेली आहे। त्यातला एक एक शब्द इतका विस्तारित स्वरूपामध्ये मांडला गेलेला आहे की तुम्हाला तो माझ्यापेक्षा जास्त कळलेला आहे, माझ्यापेक्षा जास्त ऐकलेला आहे। आणि ऑफलाईन ऑनलाईन मध्ये खूप मोठा फरक असतो। तो फरक कसा आहे तुम्हाला सांगते। ऑफलाईन ऑनलाईन मधला फरक, पूर्वीच्या काळी गुरुच्या घरी साधकाने जायचं, गुरुच्या घरीच वास्तव्य करायचं आणि गुरुकडे जाऊन तिथेच ज्ञान ग्रहण करायचं। तर तो जो कालावधी असायचा तो असायचा 5 वर्ष, 10 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, तरी खूप काही साध्य व्हायचं। कारण काय की गुरुच्या सानिध्यामध्ये तो भक्त असो, तो साधक असो, नित्यानं राहत असायचा। मग गुरुचं आचरण, गुरुचे बोलणं चालणं, गुरूंच्या रोज जे काही आचरण असायचं, रोज वर्तणूक असायची, त्यातून त्यांना प्रत्येक गोष्ट घेता यायची। आणि म्हणून ते गुरुच्या मार्गाने त्यांची काही चालक्रमणा करायचे, तर ते त्या मार्गाने चालायचे, ते लवकर साध्य व्हायचं। आणि आताचा काळ एकतर गुरुच्या घरी सानिध्य करायला सध्या सिस्टीम आता ह्या सगळ्या बंद झालेल्या आहे। आणि त्यातले त्यात आमचं दुर्भाग्य असं की आमच्या काळात नेमकं ऑनलाईन सिस्टीम आलेली आहे। त्यामुळे आम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं ते जो ज्ञानरस असतो तो चाखता येत नाही। आणि तो ज्ञानरस तुम्ही सर्वांनी चाखलेला आहे। त्यामुळे तुम्ही सर्व मंडळी माझ्यापेक्षा, मी 1-2 काकण नाही म्हणत आहे, चांगले 4-5 डझन काकण शिल्लक तो तुम्हाला मिळालेला आहे। त्या बाबतीत मी माझं दुर्भाग्य समजेल। आणि जर दृष्टिकोनाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर काय म्हणतात ना, देर आहे बट दुरुस्त आहे। कधी का होईना कुठे ते माझे कर्म म्हणा किंवा माझं पुण्यफल कुठंतरी इथं फलश्रुत झालेलं आहे, म्हणून उशिरा का होईना वयाच्या अर्धवट रस्त्यामध्ये आल्यानंतर बाबांचं दर्शन झालं, बाबांचं सानिध्य प्राप्त झालं, त्यातून जे काही मिळालेलं आहे, म्हणजे आता भक्तिताई परवा दिवशी म्हणल्या का इथे पर्सनल बोलण्याचं व्यासपीठ नाहीये, पण माझं थोडंसं पर्सनल सांगते। मी वडिलांपासून खूप लवकर दुरावले गेलेली आहे। माझे वडील खूप लोक सांगतात, म्हणजे ऐकण्यात येतं, तेही दुर्भाग्य की त्यांच्या सानिध्यात नाही राहता आलं, की वडील म्हणजे तुकोबारायांसारखं वडिलांचं आचरण होतं, त्यांचं रोजचं वागणं होतं, संसारी असावे आसुनी नसावे अशा प्रकारे ते होते। संसार होता पण संसाराची आसक्ती नव्हती। आणि शिक्षणाच्या नियमाने किंवा निमित्ताने मला वर्ष 4 पासून त्यांच्यापासून दूर जावं लागलं। म्हणून त्यांच्याबद्दल जेवढा अनुभव, त्यांच्या सानिध्यामध्ये न राहता जेवढं काही ऐकलं तेवढं त्यांना मी ते गेल्यानंतर, म्हणजे वयाच्या माझ्या 12, 14, 15 वर्ष ते गेले, त्यानंतर मला ते सगळं लोकांकडून ऐकण्यात आलं, ते असे होते, ते तसे होते, ते तसे होते। पण जर कुठे बाबांच्या जवळ आल्यावर कळत ते कसे होते, तर मला इथं आठवत, हा हे असे होते। चला उशिरा का होईना ते पितृछत्र भगवंतांनी दिलं। आणि सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला मी क्षमा मागते। सध्या काय झालेलं आहे, मी जर म्हटलं का माझा आवाज सध्या खराब झाला, काही कारणं सांगितली, तर तुम्ही मला म्हणाल ताई चांगला कधी होता, असं तुम्ही म्हणाल, म्हणून मी खराब झाला म्हणत नाही। आणि मुळात काय झालं, आपल्या स्वरसम्राज्ञी ताई आपल्याकडे 8-10 दिवसापासून आहेत, आपण त्यांचं बरंचसं गायन श्रवण करत आहोत। आणि काय होतं बघा, आपण जेव्हा मामाच्या गावाला जातो, मामाच्या गावाला गेल्यानंतर ती आजी असते, ती रोज नवीन नवीन पदार्थ करून त्या नातवांना, त्या माहेरवाशीन स्त्रीला खायला देते। आणि जेव्हा ती स्त्री सासरी वापस येते ना, तेव्हा तिला ते स्वतःच्या हाताने करायचं किंवा सासूनी केलेलं असतं किंवा जावाभावानी केलेलं ते खायचं असतं, किंवा मुलांना ते कंटाळवाणं होतं, आजी किती छान करायची, आजी किती चांगलं करते। म्हणून बरेचसे मुलं बघा आईच्या आईचं नाव खाण्यापिण्याच्या बाबतीत जास्त घेतात, नानी अच्छा बनाती दादी से, दादी आप वैसे बनावना। तर थोडंसं तसं वातावरण झालेलं आहे सध्या। ते ताईच्या मुखातून इतकं म्हणजे सुंदर गायन, म्हणजे ताई जेव्हा गातात ना, तेव्हा परवाच्या कीर्तनामध्ये असं वाटत होतं ताईंनी विवेचन नाही केलं तरी चालेल, पण ताईंनी अजून 2-4 अभंग, 2-4 गीतं आपल्याला गाऊन दाखवावी, की जेणेकरून एकतर तुम्हाला सांगायची गरज नाही का गायनाने काय काय होतं, आपल्याला कळतं आपण कुठे आहोत। दुसरी गोष्ट, आपल्याला ते ऐकल्यानं खरं स्वर काय असतो, मृदंग कुठे लागतो, त्यांचं लक्ष कुठे कुठे असतं। आता मला यातलं काही कळत नाही, पण मी ताईचं पाहून कधीतरी एखाद्या कीर्तनात मृदंगाचार्याला म्हणते, कळत काहीच नाही, पण त्याला असं करत असते। नाही तर मग कमीत कमी त्यांना तो कसा वाजू मला कळत नाही, पण त्याला म्हणते वा वा क्या बाय,
हे हे त्यांचं बघून करते, मला यातलं फारसं काही कळत नाही. आणि आता सध्या तशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून त्यांच्या मुखातून ऐकून त्या आवाजामध्ये, या आवाजामध्ये अगदी मिष्टान्न, पंचपक्वान्न आणि अगदीच वाळलेली चटणी भाकरी एवढा फरक आहे. तर तो फरक आज तुम्हाला पचवून घ्यायचा आहे. कारण थोडंसं आहे जास्त खराब होण्यामागचं. रात्रभर प्रवास झालेला आहे कालच्या एका सेवेमुळं, आणि आज सकाळी आले आणि आल्यानंतर तशीच ड्युटी जॉईन केली, त्यामुळे आराम झोप वगैरे झालेली नाही, त्यामुळे थोडासा परिणाम होतो. पण मुख्य कारण हे नाही आहे बरं का. मुख्य कारण हे काय, पडिले वळण इंद्रिय सकळ. 8 दिवसात आपल्या इंद्रियांना वळण पडलेलं आहे. कशाचं? मंजूळ सुस्वर अशा गायनाचं. तर थोडंसं पचवून घ्या. असो, आज माझ्याकडे ही सेवा आली आणि ही सेवा माझ्याकडे येण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त गुरुचा आदेश, बाबांची आज्ञा, आणि त्या आज्ञेतून जे काही माझ्याकडून जमेल, पचेल, झेपेल तेवढं मी इथे तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. आजच्या या सेवेसाठी जो श्लोक निवडलेला आहे तो 12व्या अध्यायातील 7व्या क्रमांकाचा श्लोक आहे. नाथ महाराज, तेषामहं भवानीन चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. तुम्हाला सांगते, जसं भक्तिताई समोर गायनाची भीती वाटते, आता तुम्हा सर्वांसमोर बोलण्याची भीती वाटते, तसं उगीच व्यासपीठावर बसले म्हणून बोलत नाही. मला नाथ समोर श्लोक वाचायची खरंच भीती वाटते, खरंच भीती वाटते. कारण त्याचे उच्चार पाहिलं तर मला संस्कृतची आधीच थोडी भीती, आणि त्यात त्यांचे उच्चार पाहिलं नाथ महाराजाचे तर नको रे बाबा, इथे हात न घातलेला बरा. आणि ताईंनी परवा सांगितलं का बाबांचं प्रवचन कीर्तन इथं संपुष्टात येत नाही जोपर्यंत नाथ महाराज श्लोकाला हात घालत नाहीत. तसं समोर आहे ना, भगवंतानं आपल्याला विभूती दिलेली आहे, मग आपण का उगीच प्रयत्न करायचा. जिथं नाथ महाराज सोबत नसतील तिथं वेडे वाकुडे उत्तर चालू देऊ, पण आहेत ना नाथ महाराज आपल्या सोबत, हे आपलं अहोभाग्य आहे. आणि त्यामुळे हा श्लोक निवडलेला आहे. या श्लोकाच्या अंतर्गत येणारी 3 क्रमांकाची जी ओवी आहे, 2 क्रमांकाची, ती आपली महत्वाची ओवी आहे, किंवा त्यावर थोडंसं मी इथे विवेचन करणार आहे. पण थोडा श्लोकाचा विचार करायचा झाला तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथे भगवंत स्वतः अर्जुनाला भगवद्गीता सांगतात. खरं तर ती अर्जुन एकटे श्रोते होते, तो अर्जुनांचा तेवढं सामर्थ्य होतं, तेवढे लाडके भक्त होते, लाडके श्रोते होते, किंवा काय म्हणतात ना, गर्दीपेक्षा दर्दी बरी असते. आलेल्या व्यक्तीमध्ये किती गर्दी आहे, मंडप किती भरलेला आहे, त्यापेक्षा श्रोता कसा असतो, श्रोता श्रोता नव्हे, वक्ता वक्ता नव्हे, श्रोते विना. माफ करा, हे असं होतं. तर जोपर्यंत श्रोता योग्य भेटत नाही तोपर्यंत वक्त्याला तेवढा उल्हास येत नाही, किंवा केलेलं विवेचन, केलेलं वक्तव्य सार्थकी लागलं असं जाणवत नाही. तर यामध्ये अर्जुन एकटे होते. कुठे? त्या कुरुक्षेत्रावर अर्जुन एकटे होते, पण अर्जुनांचं सामर्थ्य तेवढं होतं, तेवढी जिज्ञासा होती, तेवढी चिकित्सा होती, तेवढं ज्ञान घेण्याची जी वृत्ती होती, बुद्धी होती, गरज होती, या सर्व गोष्टीच्या अनुसरून भगवंताने हे ज्ञान, भगवद्गीतेचं ज्ञान इथे अर्जुनाला दिलेलं आहे. आणि याचा थोडासा उलगडा करत करत, याचा सगळा उलगडा करत करत माऊली ज्ञानोबारायांनी तुम्हा आम्हासाठी हे सोपं करून दिलेलं आहे, ते म्हणजे या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. आणि इथे या श्लोकाच्या अनुसाराने जर विचार करायचा झाला तर इथे या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, हे अर्जुना, तेषा महम समुद्धरता, चुकलं तर माफ करा बरं का नाथ, मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ, येतच झालीच चूक, भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. मैया वेशित चेतसाम, हे पार्था, जो भक्त मला त्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार किंवा त्याचं सर्वस्व मला अर्पण करतो, किंवा इतरही ठिकाणी सांगितलेले की त्याचं सर्व कर्म जो मला अर्पण करतो, त्याचं सर्व काही, त्याची चिंता दूर करण्याचं काम मी कोण करत असतो? मी करत असतो. आणखी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्याम, की त्याचं सगळं योगक्षेम वाहन करण्याचं कार्य कोण करत असतो? मी करत असतो. इथे स्वतः भगवंत सांगताय, मी म्हणजे भगवंत स्वतः. बरं, इथे भगवंत हे सांगताय, मी हे स्वरूप काय आहे? तसे सगुण साक्षात्कार स्वरूप आहे.
श्रीकृष्णाचं जे सगुण साक्षात्कार स्वरूप आहे, जे आपण नित्याने बघतो पांडुरंगाच्या वेशामध्ये, हे सगुण साक्षात्कार स्वरूप इथं भगवंत सांगतात का हे सर्व काम कोण करत असतं? मी करत असतो. पहिल्या ओवीमध्ये सांगतात किंबहुना धनुर्धरा, जो मातेची या उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. एवढा उलगडा माझ्याकडून होणार नाही, तरी सुद्धा तुटक्या शब्दामध्ये सांगते. या ओवीच्या अनुषंगाने माऊली आपल्याला सांगतात की इथे किंबहुना धनुर्धरा, धनुर्धरा जो मातेची अवधरा, एखादा पुत्र किंवा एखादी आई असते, त्या आईला स्वतःच्या उदरातून जन्म दिलेला किंवा स्वतःचं जे जन्म दिलेलं मूल असतं, त्या मुलापेक्षा इतर कोणत्याही सोयऱ्याचा असो किंवा पाहुण्याचा असो, नातेवाईकाचा असो किंवा शेजाऱ्याचा असो, त्या मुलाचा तेवढा कळवळा येईल का जेवढा स्वतःच्या मुलाचा येईल? तर नाही येणार. येईल का असा प्रश्न केलेला इथं माऊलींनी आपल्याला. येणारच नाही. कारण आपण सहजा म्हणतच असतो, एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी पण उदाहरण दिलेलं आहे का स्वतःच्या मुलाचा जेवढा कळवळा असतो ना, तेवढा दुसऱ्याच्या मुलाचा नसतो. आणि आपणही म्हणत असतो स्वतःचा तो काय बाप आहे आणि इतराचं ते कार्ट. आपुल्याच्या कळवळा आणि का बाळा वरी नाही. आपल्या मुलाचा जो कळवळा असतो ना, तो इतर बाळावर नसतो, है की नाही? म्हणून भांडणं जरी झाले तर माझ्या लेकरांनी काय केलं, माझा सोन्या असा नाही, माझा सोन्या तसा नाही, माझा लेकूर तसं नाही, त्याला आम्ही असं शिकवतच नाही. स्वतःचे किती गुणदोष असेल तर ते झाकून ठेवायचे आणि इतराच्या लेकराचे गुणदोष काढायचे. आपण सगळ्या माऊल्या आहोत, तरी आपली इच्छा नसली तरी ते आपल्या हातून घडत असतं, हे आपल्याला माहिती आहे. तर इथे असा प्रश्न केलेला माऊलींनी की दुसऱ्याच्या बाळाचा कळवळा येतो का आपल्याला? नाही. ते सोयऱ्याचा असो किंवा शेजारचा असो. आणि नंतर इथे सांगतात तेवी मी तया जैसे असते तैसिया, कळी काळ निकोनिया घेतला पट्टा. पुढे जर जायचं झालं तर एरवी तरी माझिया भक्ता, ही आपली आजची चिंतनाची ओवी आहे. एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोरांना मागे. मला कधी बोलायचं झालं तर माझ्या आवडीचे विषय असतात. तुम्ही म्हणताल की हे नेहमी नेहमी सारखंच यांच्या मुखातून ऐकायला येतं. चिंतन, चिंता, नामस्मरण, भक्ती. भक्ती तर आवडतीच आहे, पण तरीही या विषयावर जास्त बोलावं वाटतं किंवा तेवढंच मला जमतं असं तुम्ही समजा. इथे माऊली म्हणतात एरवी तरी माझिया भक्ता. कोण सांगताय? श्रीकृष्ण परमात्मा सांगताय एरवी तरी माझिया भक्ता. आता इथे सगळा प्रश्न पडतो, माझिया भक्त म्हणजे माझा भक्त नेमका कोण? कोणाला भक्त म्हणायचं? का जो भगवंताशी विभक्त नाही, कधीही नाही, कदापि नाही, एक सेकंद सुद्धा नाही, अनन्य भावे जो त्याला शरण आहे तो असतो भक्त. किंवा कधीतरी माझ्यासारखं कीर्तनात येऊन बसायचं, प्रवचनात येऊन बसायचं, किंवा कधीतरी भजनात जायचं, हरिपाठात जायचं, 2-4च अभंग येतात, 2-4च ओव्या येतात म्हणून मी स्वतःला भक्त म्हणायचं, असा भक्त का? नाही. तर इथं थोडासा उलगडा करायचा झाला तर तो भगवंताशी अनन्य आहे, तो भगवंताशी एकरूप आहे, भगवंताशी समरूप झालेला आहे, तो भगवंताशिवाय किंचितही वेगळा नाही, जो स्वतःला आणि भगवंताला वेगळं पाहत नाही. म्हणून म्हणतात ना, एकची घोंगडी पांगोर हार, मी तू पण जाऊ दे दुरी, मी आणि तू किंवा मी भक्त तू देव, ऐसे पण नाही, मी तू एकच. तर तो जो भक्त असतो त्या भक्ताविषयी इथे भगवंत बोलत असतात, कधी मधीच्या नाही, आमोशा पौर्णिमेच्या भक्ताविषयी इथं बोलणं चालू नाहीये. बरं, मग भक्त कोणता? जो अनन्य भावाने शरण गेलेला आहे. आता अनन्य भावाने शरण जायला काय काय लागतं? काही साधनं लागतात, काही साधना लागते. किंवा अनन्य भावाने शरण जाणारा भक्त म्हणजे कोण? जो भक्त मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार विरहित हे सगळं त्याला अर्पण करतो. बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे मदर्पणम, हे सगळं अर्पण जिथे जिथे भगवंताला भक्त करतो. आता इथे थोडंसं आपण पार्श्वभूमी बघायचं झालं तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतकरण चतुष्टय आहेत. हे एकच आहेत, एकमेकांशी पूरक आहेत किंवा हे एकच आहेत. हे एकाचे आपण आपल्या दृष्टीने वेगवेगळे भाग, ज्याला स्टेप बाय स्टेप आपण जात असतो. तर अंतकरण चतुष्टयामध्ये पहिला आहे मन. आता हा मन कोण? हे मन
तुम्हा आम्हा सर्वांमध्ये ही एक शक्ती आहे, तुम्हा आम्हा सर्वांमध्ये एक चतुष्टय आहे. हे मन दोन कामं करत असतं. काय करत असतं? संकल्प आणि विकल्प. संकल्प म्हणजे काय? शुद्ध संकल्पना. आणि विकल्प म्हणजे काय? वाईट संकल्पना. म्हणजे हे अंतःकरण चतुष्टय कसे आहेत बघा. सपोज आपल्याकडे एखादा स्टोल आहे, स्टोल म्हणतो आपण त्याला, रुमाल म्हणतो किंवा ओढणी म्हणतो. आता मी हे का सांगितलं का आपण सध्या महिला मंडळ त्याचा खूप प्रकारे वापर करतात. जेव्हा महिला एखादी बाहेर जाते तेव्हा त्याला रुमाल म्हणून तोंडाला बांधते, तेव्हा ती त्याला रुमाल म्हणते. जेव्हा तीच महिला थंडी वाजायला लागली का समोर अंगावर गुंडाळून घेते तेव्हा तिचं त्या शॉलमध्ये, चादरीमध्ये रूपांतर होतं. एखाद्या ठिकाणी आपण शेतामध्ये गेलो किंवा एखाद्या प्रवासामध्ये गेलो आणि त्या प्रवासामध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला कचरा वगैरे आहे, बसायला काही नाहीये, मग तोच अंगावरचा रुमाल काढला जातो, झटकून खाली टाकला जातो. तेव्हा त्याचं काय होतं? सतरंजी होते किंवा अंथरूण होतं. किंवा आपण वारीला गेलो, वारीला गेल्यानंतर रावटीमध्ये काही कपडे ओले झाले तर आपण तेव्हा असा वापर करतो, तो रुमाल घेतात आमची वारकरी मंडळी, झटकतात, खाली टाकते का निवांत झोप, तेव्हा त्याची सतरंजी म्हणून वापर होतो. किंवा थंडी वाजायला लागली तर तोच रुमाल घेतला जातो अंगावर, मग त्याचं काय होतं? पांघरून. हे जे एका रुमालाचे वेगवेगळे वापर आहेत तसं हे अंतःकरण चतुष्टय आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. विषय थोडा जड आहे मला बोलायला, तुम्हाला समजायला सोपा आहे. जिथं त्रुटी असतील तिथे तुम्ही समजून घ्या. हा हेच होतं, हे असंच सांगायचं होतं. काहीतरी ते काय म्हणतात ना, मिस झालं, बोलता बोलता ते रेंजमध्ये नव्हतं, नकळत कानावर पडलं नाही, असं तुम्ही समजून घ्या. कारण मी तुमची लेकबाळ आहे म्हणल्या तुम्हाला हे समजून घ्यावं लागणार आहे. सगळ्या चुका बिका माफ करत जावं लागणार आहे तुम्हाला. तर बुद्धी जे आहे, मन जे आहे, मन दोन कामं करत असतं, संकल्प आणि विकल्प. आता तुम्हाला सांगते, तुम्ही जेव्हा घरून निघाले तुम्हाला माहिती आहे वेळ झालेली आहे, कशाची? चिंतनाची वेळ झालेली आहे. आता आपल्याला जायचं आहे कुठे? श्रवण करायला जायचंय. काय? प्रवचन. मनाने संकल्प केला, रोज जातो, इंद्रियाला वळण लागलेले, मनाने संकल्प केला, इथपर्यंत आलेलो आहोत, इथपर्यंत आलो, संकल्प शुद्ध झाला, याला म्हणायचं संकल्प. शुद्ध कल्पना केली चांगल्या गोष्टीसाठी येण्याची. इथं आले, बसले, इथे आल्यावर बसल्यावर मनात आलं या बाईला काय येतं सांगता, ही तर तेच सांगेल नेहमीच, हिला काय जमणार आहे, याला म्हणायचं विकल्प. मनामध्ये कुठेतरी त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध भावना किंवा कल्पना विकसित होणे, म्हणजे हा काय झाला? विकल्प. येतंय ना लक्षात? नाही आलं तरी पण हो म्हणा, म्हणजे मी पुढे जाते, काय वेळ संपवायचा आहे आपल्याला. तर ते संकल्प विकल्प हे कोणाचं काम आहे? मनाचं काम आहे. त्यानंतर थोडंसं संकल्प विकल्प झाल्यानंतर तो संकल्प असो किंवा विकल्प असो तो पास केला जातो. जसं आता आपल्याकडे चालू आहे सध्या, रोड निघणारे, रोड निघणारे, रोड होणारे, एवढी एवढी घरं जाणारे, तेवढी एवढी प्रॉपर्टी जाणारे. ते आमच्या जवळून जाणारे म्हणून थोडी जरा जास्त माहिती आहे. तर बरीच लोक फाईल वगैरे तयार करताय, PR कार्ड करा, हे करा, ते करा, अमुक धमुक करा, आणि मग ती फाईल तयार झालेली, ती गेलेली मनाकडे. कशाची? संकल्प असो का विकल्प असो, ती मनाकडे गेली. मनाकडे ते झालं, संकल्प घेतला का विकल्प, दोन्हीपैकी एक कार्य झालेले, दोन्हीपैकी एकच कार्य एका वेळी घडतं. ते कार्य झालं, ती फाईल पुढे पास झालेली आहे. तो समोरचा कोणता अधिकारी आहे? तो आहे मन. गेल्यानंतर बुद्धी नावाचा अधिकारी. ह्या बुद्धी नावाच्या अधिकाऱ्याकडे ही फाईल गेलेली आहे आपली, कोणती? संकल्प असो का विकल्प असो गेली. बरं, बुद्धीने यावर विचार केला, आता हे पटतंय का? पटतंय का? प्रवचनात तर येऊन बसलो, ऐकायची तर इच्छा नाहीये, बाई काही वेगळं बोलत नाहीये, मग जाऊ का नको? बरं जाऊ तर समोरच बसले, कसं जाऊ? दिसल, श्रोते थोडे आहेत, बाबांचंही लक्ष आहे, मागं बसले असते तर बरं झालं असतं. आता हे बुद्धी या सगळ्यावर विचार विनिमय करते आणि शेवटी मात्र बुद्धी तिथे शिक्कामोर्तब करते. काय? चल बाई आता आली ना, घे बसून, अर्ध्या घंट्यात काय होतंय, गेली तर गेला आजचा एखादा मालिकेचा भाग, असं मन इथं शिक्कामोर्तब करतंय. मग ते संकल्पावर असं विकल्पावर असं मन दोन कामं करतं. एक तर शिक्कामोर्तब करतं, ओके डन, आता ही फाईल साईन करून द्यायची, किंवा चला जाऊ द्या, द्या सोडून, पटकन उठा, फोन कानाला लावा, निघून जा, बेल नाही वाजली तरी. असंही होऊ शकतं. एकतर करायचंय, एकतर हो किंवा सोडून द्या. बुद्धी दोन प्रकारचे कामं करत असते, एकतर शिक्कामोर्तब करा किंवा सोडून द्या, लेट इट बी, गिव अप करा. नंतर हीच फाईल काय होते? पुढे जाते. पुढे ही फाईल जाते कोणाकडे? चित्ताकडे. आपलं तिसरं आहे ते चित्त आहे. आणि आपला आजचा
जो महत्वाचा विषय हा थोडा असाच आहे. महत्वाचं काय? चित्त. आता बघा फाईल कुठे गेली होती? मनाकडे. मनामध्ये संकल्प विकल्प तयार झाले, तिथून ती फाईल थोडीशी पुढे आली, बुद्धी अधिकाऱ्याकडे गेली. बुद्धी अधिकाऱ्याने त्याला एक तर गिवअप केलं, जाऊ दिलं, सोडून दिलं, किंवा शिक्कामोर्तब केलेले. बरं, शिक्कामोर्तब करून आता ही फाईल कोणाकडे आली? एका झटक्यात कामं होत नाही. एका झटक्यात कामं झाले तर बाबा नेहमीच सांगत असतात, जे अधिकारी लोक सांगतात ना, पगार 70 आहे, पडती 85. एका जर याच्यात कामं झाले तर ही पडणारी पगार पडणार नाही, म्हणून हे 1 2 3 स्टेपनी आपल्याला जावंच लागणार आहे. मग ही आता ही कोणाकडे गेलेली फाईल? आपली चित्ताकडे गेलेली आहे. मग चित्ताने सांगितलं, चला आता आलेलो इथं, संकल्प झाला प्रवचनात येण्याचा, आणि बुद्धीने शिक्कामोर्तब केला, बाई आले तर आता घे बसून अर्धा तास अजून. मग आता बसायचंय. मग आता बसल्यानंतर काय करायचंय? एक तर चिंतन किंवा चिंता. इकडे लक्ष दिलं, माईककडे, या प्रवचनकाराकडे लक्ष दिलं तर चिंतन घडेल. किंवा जर चिंतनाला त्या चित्तामध्ये थारा नाही दिला तर चिंता घडेल. कुठेतरी मन आपलं ते चिंता करण्यासाठी कुठेतरी आपण भरकटून येऊ, कुठे ना कुठे येतं. बरोबर आहे. मग दोन्हीपैकी मी तुम्हाला सांगितलंय, एक तर संकल्प होतो किंवा विकल्प. एका वेळी मनामध्ये एकच होऊ शकतं, संकल्प किंवा विकल्प. बुद्धीमध्येही एका वेळी एकच होईल, एक तर शिक्कामोर्तब होईल किंवा ती फाईल डिलीट केली जाईल, जाऊ दिलं जाईल, पडू दिलं जाईल धूळ खात. आणि तसंच चित्तामध्येही या दोन्हीपैकी एकच काम होईल, एक तर चिंतन होईल किंवा चिंता होईल. आपला आजचा महत्वाचा विषय हाच आहे, चिंतन किंवा चिंता. आणि मग एकतर या चिंतन, बरं चिंतन असं तसं होत नाही. चिंतनासाठी आपण बाबांकडून नेहमीच ऐकत असतो, चिंतन घडण्यासाठी तुमचं अंतःकरण किंवा तुमचं चित्त शुद्ध असावं लागतं. ते चित्त शुद्ध होण्यासाठी काय करावं लागतं? नामस्मरण करावं लागतं, संत सानिध्यात जावं लागतं, श्रवण करावं लागतं, भजन करावं लागतं, ग्रंथाचं सानिध्य घ्यावं लागतं, सद्गुरूची भेट घ्यावी लागते, सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशावर चलावं लागतं, सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावर जावं लागतं, त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो, विचार करून ते आचरणात आणावं लागतं. फक्त गेले आले केलं सोडलं नाही चालत, त्याचं आचरणही लागतं. तेव्हा कुठं तुमचं चित्त शुद्ध होतं, तेव्हा चित्त शुद्ध होऊन तिथे चिंतनाला थोडीशी बसायला जागा मिळते, है की नाही? दाबून दुबून का होईना चिंतेला हटवून तिथे ते चिंतन जाऊन बसतं. पण त्यासाठी ह्या सगळ्या प्रोसेस आहेत. आणि तुम्ही म्हणाल की हे एवढं तर अर्धा तास नाही आताच घातला, हे तर असं एवढं दम्मादम्मानी कधी आमच्याकडे हळूहळू झालंच नाही. पण ही मन हे सगळ्यात वेगवान धावणार आहे, सगळ्यात वेगवान. भक्तिताईंनी ठरवलं आत्ता त्या गंगाखेडला जाऊन येतील घरी. सासूबाईंनी चहा ठेवली असेल का, दूध झागलं असेल का, किचनचा खिडकीचा दरवाजा बंद असेल का, हे मन काहीच वेळात करतं. तुम्ही म्हणाल तुम्ही याच्यात तर 20 मिनिटं घातले आणि हे असं तर आम्हाला कधी जाणवलंच नाही. हळूहळू फाईल आली, मनाकडे गेली, बुद्धीकडे गेली, चित्ताकडे गेली, मग तिथे चित्ताला जागा दिली, चिंतनाला जागा दिली, चिंताला जागा दिली. असं कधी घडलं नाही. पण हे खूप फास्ट घडत असतं. आणि हे फास्ट किंवा खूप जलद वेगाने घडण्यामागं कारण काय आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये एक सचेतन शक्ती आहे. त्या शक्तीला म्हणतात भगवंत. तो प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, तो प्रत्येकात आहे. ती सचेतन शक्ती आहे म्हणून तर इथे बोलता येतं, ती शक्ती आहे म्हणून तुम्ही बसलेले आहात, म्हणून श्रवण घडतं, पापण्याची उघडझाप होते, श्वासोश्वास येतं जातो. बरोबर आहे. आणि त्या शक्तीमुळे, त्या शक्तीचाच एवढा वेग आहे की ते एवढं फास्ट पटापट ह्या गोष्टी घडत असतात. ठीक आहे, आपला हा विषय नाही आणि एवढ्या दूर गेलं तर मला वापस येता येणार नाही, म्हणून मी फार दूर जाणार नाही. आपल्या मंडपातच इथे आपल्या जवळच बसलेलं बरं. तर चिंतन व्हायसाठी तुमचं अंतःकरण, तुमचं चित्त शुद्ध व्हावं लागतं. आणि ते चित्त शुद्ध होण्यासाठी मला तरीच वाटतंय, तुम्ही फार जास्त काही नाही केलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही असं म्हणाल का तुम्ही व्यासपीठावर बसले म्हणून आम्हाला सांगता, तुम्ही कुठे रोज येता हो? बाबांनी जेव्हा जेव्हा नियोजन केलं तेव्हा तुम्ही जर इथे आलात, तुम्ही इथे हजेरी जरी लावली, मनाने जरी नाही लावली, तुम्ही शरीराने जरी हजेरी लावली, तर तो आपोआप तुमचं चित्त शुद्ध होईल, तुमचं अंतःकरण शुद्ध होईल आणि तुमच्या चित्तामध्ये चिंतनाला नक्कीच जागा मिळेल. याची शाश्वती मला आहे. तुम्ही म्हणाल इथे बसून तुम्ही आम्हाला सांगताय, पण तुमचं नक्की होईल. भगवंतांनी माझ्या प्रारब्धात लिहिलेलं असेल तर माझंही घडेल. असो, चिंतनाला जागा किंवा त्या चिंतेला जागा आपल्या चित्तामध्ये कधी घडते? जेव्हा
ह्या सगळ्या गोष्टी पूरक असतात. बरं ठीक आहे, बरं हे चिंतन असो का चिंता असो, मनाने संकल्प विकल्प केले, बुद्धीने शिक्कामोर्तब केला, चिंतन असो का चिंता असो, या चित्तामध्ये घडत गेली आणि जेव्हा ह्या तिन्ही गोष्टी होतात आणि जेव्हा चौथ्या अधिकाऱ्याचा क्रमांक येतो, त्या चौथा अधिकारी जेव्हा म्हणतो ना मी केलं, मी केलं, मी प्रवचनाला गेले, मी त्या बाईचा आवाज खराब असून खरखर खरखर इकडच्या तिकडच्या गप्पा मारलेल्या असून काही कळालं नाही, काही पटलं नाही, तरी सुद्धा 1 तास सहन केलं, मी गेले, मी 7 दिवस सप्त्यात गेले, मी रोज मंदिर झाडते, मी रोज रांगोळी काढते, मी रोज भगवंताचा पोशाख करते, मी रोज करते, मी रोज केलं, मी रोज करतो, किंवा हे मी केलं, मी निर्णय घेतला, मी शिक्कामोर्तब केला, जेव्हा हा मी येतो ना, तो म्हणजे हा चौथा अधिकारी, त्याला अहंकार म्हणतात. हे आपले अंतकरण चतुष्टय. तर भगवंत म्हणतात, अर्जुना एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. आता जी आतापर्यंत आपली जी चालत होती ही थोडीशी पार्श्वभूमी होती. कशासाठी? आपला महत्वाचा विषय आहे चिंता, बरोबर आहे. जी चिंता ती आपल्याला नियमित लागलेली असते. पण इथं ते म्हणतात की माझ्या भक्ताला संसाराची चिंता करण्याची गरज आहे का? नाही. पहिल्या या ओवीच्या पहिले जे 2 त्याला आपण तुकडे म्हणून विभाग म्हणू, त्यामध्ये काय सांगितलेले? एरवी तरी माझ्या भक्ता, अशा माझ्या भक्ताला कोणत्या? ज्यानं त्याचं हे अंतकरण चतुष्टय मला समर्पित केलेलं आहे, मला अर्पित केलेलं आहे, ज्यानं सर्वस्व मला अर्पित केलेलं आहे, अशा माझ्या भक्ताला. आणि संसाराची चिंता. आता संसार हा खूप महत्वाचा शब्द आहे की नाही? कारण रात्रंदिवस ज्याच्यासाठी खटपट करतोय, रात्रंदिवस ज्याच्यासाठी मरमर करतोय, तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणाल आम्हाला सांगताय का हो, तुम्ही रातोरात गेल्या, रातोरात प्रवास करून येता 200-200 किलोमीटर, तुम्ही झोपा घेत नाही, खात पित नाही, तरी पण तुम्ही प्रवचन करता, तुम्ही शाळा करता, हे कशासाठी करता? संसारासाठी. हा आपला दृष्टिकोन झाला सर्वसामान्य लोकांचा. आपला म्हणजे तुमचा आणि माझा, इथे बाबांचा पण नाही बरं का. कारण बाबांना यातलं सगळं माहिती आहे, यातलं सगळं ज्ञात आहे. म्हणजे हे सगळं ते जगताय, ते अनुभवताय, ते आचरण त्यांचं एवढं याच्या इतकं शुद्ध आहे. त्यामुळे हे बाबांचा विषय नाही, हा तुमचा आणि आमचा विषय आहे. तुमचा आणि आमचा म्हणजे माझा धरेल मी, कारण आपल्या समोरील सर्व साधक मंडळी सर्व जाणते आहात. त्यामुळे तुम्हीही कदाचित या संसाराच्या पुढे गेलेले असाल. तर हा जो संसार आहे हा तुमचा ना आमचा. कोणता? उठणं, बसणं, खाणं, पिणं, ड्युटी करा, पैसा कमवा, बिझनेस करा, अजून काय काय करा, हा जो संसार आहे हा तुमचा आमचा. पण भगवंत किंवा माऊली इथे जो संसार सांगताय तो हा संसार नाहीच. म्हणून हा संसार सांगतच नाही. कोणता संसार? माझं घर, माझे लेकरं बाळ, माझ्या सुना, माझे नातवंड, हा संसार माऊली सांगत नाहीत. हा संसार माऊली किंवा भगवंत इथे काय सांगतात का? भक्ताचा, साधकाचा संसार काय असतो? त्याच्या जन्मापासून मरेपर्यंतचा जो संसार आहे, म्हणजे जन्म आणि मृत्यू. जन्म आणि मृत्यू हे जे घटक आहेत, यामधलं किंवा याच्या ज्या काही ह्या 2 घटना आहेत, ह्या 2 घटनाचा सुद्धा माझा भक्त चिंता करत नाही, काळजी करत नाही. साधकाचा, भक्ताचा किंवा ज्ञानोबारायांच्या दृष्टिकोनाने हा संसार नव्हताच. तुम्ही पुन्हा म्हणाल ज्ञानोबाराय तर संन्यासी होते, विरक्त होते, मग त्यांनी हा संसार इथे कसा मांडला? माऊलींनी मुळात हा संसार सांगितलेलाच नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो काळ असतो किंवा जन्म मृत्यू असतो. परवा दिवशी ताईंनी सांगितलं कीर्तनामध्ये, पुनरपी जननम पुनरपी मरणम. हे येणं जाणं किंवा 84 लक्ष योनीमध्ये फिरण्याची ही एरझार आहे. हे येणं जाणं आहे, हे फिरणं आहे, जगणं मरणं आहे. हा जो भाग आहे, हा भाग मुळात या संसाराचा, आपण जो संबोधतो त्या संसाराचा नाही. हा संसार इथे माऊलींनी सांगितलेला आहे. माऊली बऱ्याच वेळा म्हणजे आपण बघत असतो की माऊलींचे काही अभंग आहेत, त्यामध्ये माऊलींनी आधी संसार सुफळ झाला गे माये, ओव्यामध्ये बऱ्याच वेळा संसार येतो. तर संत हा संसार जो आपल्या दृष्टीने दिसतो, हा संसार मुळात संतांचा संसार आहे का? नाही. जन्म मृत्यूचही ज्याला भय राहत नाही, जो जन्म आणि मरणाची जो चिंता करत नाही, असा माझा तो भक्त, त्याला या जन्म मरण रूपी संसाराची, हा फक्त संसार संतांच्या दृष्टीने आहे, त्याला याचीही चिंता राहत नाही.
संत सांगत असतात, तुम्ही आजही आले बाबा आम्ही तयार आहेत, तुम्ही आजही आले आम्ही तयार आहेत, माझं राहिलंय काय. जर संतांना कोणती चिंता असते माहितीये का, फक्त काय का भगवंता तू जर मला जन्म दिलाय तर माझ्या दिलेल्या जन्मामध्ये दिलेला एक एक क्षण आणि मला जे तू अवयव दिलेस त्या अवयवामधला एक 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 गोष्ट तू तुझ्या सेवेमध्ये लाव, तू एक एक क्षण वाया नको जाऊ देऊ. हा फक्त एवढी चिंता असते कोणाला, संतांना, साधूंना. आपल्या दृष्टिकोनाने जो संसार दिसतो तो संसार वेगळा आणि संत जे सांगतात तो संसार वेगळा. आणि माऊली मुळातच विरक्त पुरुष, माऊलींना संसाराचा आणि माऊलीचा या आपल्या संसाराचा आणि माऊलीचा काही संबंधच नव्हता. म्हणून इथे त्या संसाराची चिंता सांगितलेली कोणाला, माझ्या भक्ताला. या जन्म मरण रूपी संसाराची चिंता. मी जगेल, मी मरेल, किंवा वासना असतात किंवा विषयाचा तर संबंधच नसतो, या कोणत्याही गोष्टीचा काहीही संबंध इथे संतांचा नसतो. तर तो संसार माऊली इथे सांगतात. पुढे इथे आपण जर विचार करायचा चिंतेचा आपल्या दृष्टिकोनातून, बरं का, ही चिंता तर माऊलींनी सांगितली त्या संसाराची, कोणत्या, जन्म मरण रूपी संसाराची चिंता माझ्या भक्ताला नाही. कारण माझा भक्त एकही वेळ एकही क्षण माझ्या नामस्मरणाशिवाय घालवत नाही. मग तो कोणताही वेळ असू द्या, सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कोणतीही वेळ असू द्या, हे की नाही. कारण त्यामध्ये काही असं नाहीये तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या तर कर्मामध्येही तर भगवंतच सांगितलेलं आहे ना, कर्म जे त्यांनी तुम्हाला विहित कर्म सांगितलेले आहेत, हे बाबा खूप छान आपल्याला सांगतील. विहित कर्म जे सांगितलेले आहे तोही काय आहे का, भगवंताने दिलेला तुम्हाला एक प्रकारची सेवाच आहे. म्हणजे मला कधीतरी बाबांशी बोलताना होतं का, बाबा मला खूप वेळ द्यायचा असतो, माझी इच्छा असते, पण माझ्या जबाबदाऱ्या असतात, मला कामं असतात, तर मला याचा खेद वाटतो. तर मी असं बाबांना जर कधी म्हटलं तर बाबांनी मला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, असं नाही, तुम्ही हे सगळं करून जर तुम्ही इथे वेळ देताय किंवा तुम्ही इकडे वळताय, इकडे येताय जाताय ना, तर जे तुम्ही करताय तुमचं म्हणजे तुमच्या पतीची सेवा असो, तुमचे सासू सासरे असो, मुलं बाळ असो, किंवा भगवंताने तुम्हाला लावून दिलेलं कर्म असो, मग ते तुमचा संसार असो, घर असो, दार असो, काही असो, हे सगळं ही काय आहे, भगवंताची एक प्रकारची सेवाच आहे. आणि म्हणून इथे श्रीकृष्णाने खूप वेळा सांगितलेलं आहे की तू जे जे करशील ते तू मला समर्पित कर, मग तुझ्या पापाचाही नाश मी करेल, तुझ्या जे काही कर्म असतील, वाईट कर्म घडलेले असतील त्याचाही नाश मी करेल, आणि तुला तुझ्या या सगळ्या बंधनातूनही काय करेल, मी मुक्त करेल. भगवंत आपल्याला सांगतच असतात. म्हणून चिंता कोणती, तर तुमच्या आमच्या दृष्टिकोनाने चिंता असेल तर ती वेगळी असते. ती कोणती चिंता, संसाराची चिंता. आता मी बाबांचं सांगेल, बाबा आपल्याला नेहमी सांगत असतात आपल्याला कोणत्या चिंता असतात, लग्न करण्याची चिंता, लग्न करण्यासाठी मुलगी पाहायची चिंता, बरं ती पाहिली तर भेटेल की नाही चिंता, भेटली तर ती आपल्याला स्वीकारेल की नाही चिंता, ती स्वीकारल्यानंतर घरी आणल्यानंतर सध्याचा सगळ्यात महत्त्वाची चिंता म्हणजे टिकेल की नाही चिंता. बरं टिकली तर किती दिवस टिकेल याची चिंता, कारण सगळ्यात मोठी चिंता ती झाली आहे. मी म्हणजे काल परवाच आम्ही बहिणी 4-5 बहिणी बसलेलो होतो, विषय निघाला फक्त की आता सध्या किती डिमांड आलेलं आहे मुलींना, का मुलींना ठीक आहे मुलगी दिसण्यात कमी जास्त असू द्या, गुणात कमी जास्त असू द्या, मिळत नाही म्हणून लोक म्हणतात आम्ही सगळं करून घेतो, आम्ही सगळं करून घेतो, वाटल्यास आम्ही तुम्हाला पैसे देतो, लग्न करून घेतो, सोनं नाणं आम्ही घालतो, तुम्ही फक्त कन्या द्या, नारळही देऊ नका, नारळी तुम्हाला राहू दे, तुम्ही फक्त कन्या द्या, आम्ही सगळं करून घेतो. आम्ही म्हटलं आमच्या काळामध्ये म्हणजे जवळपासच्या जे बॅचमेंट वगैरे होत्या किंवा आजूबाजूच्या मैत्रिणी होत्या, लहान मोठ्या बहिणी होत्या, दिसायला सुंदर होत्या, सर्व गुण संपन्न होत्या, घरात दारात सगळं यायचं, पण तेव्हा भाव नव्हता. म्हटलं कदाचित आपण 10-15 वर्ष थांबलो असतो तर आता अजून थोडीशी चांगल्या संधी मिळाल्या असत्या. पण काय ते टमाट्यासारखं झालंय, जेव्हा खूप जास्त टमाटे आले तेव्हा 5 रुपये किलो, 2 रुपये किलो, आणि जेव्हा टमाटे कमी लागवड झाली तेव्हा 80 रुपये, 100 रुपये किलो असं झालंय. म्हटलं टमाट्यामध्ये मुलींमध्ये सध्या काही फरकच नाही राहिला. असो, ती चिंता, करण्याची चिंता, आणण्याची चिंता, टिकण्याची चिंता, टिकल्यानंतर ती आपला संसार कसा करेल याची चिंता, बरं संसार कसा झाल्यानंतर मुलं बाळाची चिंता, त्यांच्या शिक्षणाची चिंता, बऱ्याच चिंता. बाबांनी आपल्याला एक छान उदाहरण सांगितलेले, दृष्टांत दिलेला आहे. आता बाबांचा आहे तो माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला पाठ आहे म्हणून तुम्ही बाकीच्या ठिकाणी सांगत असते, पण इथं शॉर्टकट सांगते. बाबांनी सांगितले हत्ती बसवायचा प्रयोग असतो, तर तो हत्ती बसवायचा प्रयोग त्या चिंतेमुळे त्याला तो सांगतो नंतर की बाबा मला कुत्रही
बसवता येणार नाही का, तर तुमच्या त्या एका दिवे लावायच्या चिंतेने मला काय करून टाकलंय. बरोबर आहे, ह्या आपल्या संसारिक चिंता असतात. एका ठिकाणी सुभाषितकार सांगतात, चिंता चिता समाग्रता बिंदू मात्रेन विशेषता, निर्जीवम दहती चिंता सजीवम दहती सजीवम दहती चिंता निर्जीवम दहती चिता. ही चिंता आणि चिता हे दोन्ही असे पूरक शब्द आहेत दिसायला, त्यामध्ये फक्त की बिंदू मात्रेन विशेषता, एक बिंदू एका टिकलीचा फरक आहे तिथं, है की नाही. टिकली लावली तर ती स्त्री कोण आहे कशी आहे आपल्याला कळतं, आणि टिकली नसेल तर आपण समजून घेतो, तर त्या टिकलीचा फरक आहे. तर ती टिकली काय चिंतावर आहे, चितावर नाहीये. पण ही जी टिकलीवाली चिंता आहे ना, ही आपल्याला लागते कधीपासून, ह्या संसारापासूनची आपल्याला लागते. ती टिकलीवाली चिंता आपल्या मनामध्ये कुठं चित्तामध्ये घर करते, ती आपल्याला चित्तामध्ये घर करते. ती चिंतनाला जागा देत नाही, चिंतनाला येऊ देत नाही, आलं तर बसू देत नाही. तर चिंतनाला ती पळून लावते, तिथून असे दाटीवाटी करून पळून लावते, चिंतनाला तिथे बसू देत नाही. ती चिंता आपल्या घरापासून आपल्या दारापासून ती चिंता हळू 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 खेचत 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 चितेपर्यंत नेते. लक्ष द्या, ती चिंता आपल्याला वडीत वडीत चितेपर्यंत नेते, पण जेव्हा चितेपर्यंत नेते ना, ती सोडून निघून येते. म्हणजे घरापासून चितेपर्यंत नेण्यापर्यंत चिंता सोबत असते, जेव्हा चिता समोर येते तेव्हा चिंता पळून येते. बाबा आपल्याला सांगत असतात आपण कशा कशा चिंता करतो. बाबांनी सांगितलेलं आपल्याला की मुलं कशाची चिंता करतात, चिंता करत करत ते स्वप्नावस्थेमध्ये कशाची चिंता करतात, जागृती अवस्थेमध्ये करतात, स्वप्नामध्ये करतात, खेळण्याची चिंता, थोडंसं वयामध्ये आल्यानंतर धनदौलतीची चिंता, थोडंसं वर गेल्यानंतर अजून प्रॉपर्टीची मुलाबाळांची चिंता. आणि बाबाही सांगत असतात की नंतर थोडंसं 70-80च्या पुढे गेलं का मग चिंता अशी लागते का ते जागृती अवस्थेत तर लागतेच लागते, जागृतीमधून स्वप्नावस्थेमध्ये जाते का स्वप्न पडायला लागतात. बाबा सांगत असतात की दारामध्ये लाकडं दिसतात, गाडगे दिसतात, माणसं गोळा झालेली दिसतात. तर अशा प्रकारची ही चिंता आहे. ही चिंता तुम्हा आम्हाला लागलेली असते, हे की नाही. एके ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रारब्ध पहिले रचा फिर रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भजले श्री रघुवीर. अरे तू चिंता का करतोय बाबा, कारण तुझं प्रारब्ध तुझं नशीब त्याने आधीच लिहून ठेवलेलं आहे, त्याने सगळी इथं तुझी व्यवस्था करून ठेवलेली आहे. तू येण्याच्या आधीच तुझी सगळी व्यवस्था झालेली आहे. तू विनाकारण चिंता करतो, त्या चिंतेच्या गुरफाट्यामध्ये असा गुंतून जातो, असा गुंतून जातो, असा गुंतून जातो, शेवटी त्या चितेला जवळ करतो, पण चिंतनाला जागा देत नाही, चिंतनाला जागा देत नाही. आणखी एका ठिकाणी सुभाषितकार म्हणतात, अर्थातुराना पिताना बंधू, अर्थातुराना पिताना बंधू, कामातुराना भयना लज्जा, क्षुधातुराना बलन तेज, चिंतातुराना सुखना निद्रा. चिंतातुर माणूस कधीही सुखी राहू शकत नाही किंवा तो कधीही व्यवस्थित झोप घेऊ शकत नाही. अर्थातुर, अर्थातुर म्हणजे काय, ज्यांना नेहमी वाटतं पाहिजे पाहिजे पाहिजे, यावं यावं यावं, एका बंगल्याचे 2 व्हावेत, 2चे 4 व्हावेत, 4चे 6 व्हावेत. जरी बाबा तू नाही केले, तू कमवलेल्या बंगल्याचे उद्या चालून तुझे पोरं तुकडे करणारच आहेत, तू कशाला चिंता करतो. पण ते वाटतं यावं यावं यावं. हे अर्थातुर व्यक्तीचं असतं की अर्थ जमा करावं वाटतं. तर अर्थातुर व्यक्तीला पिताना बंधू म्हणजे त्याला बाप कोण भाऊ कोण कळत नाही. म्हणूनच तर आजकाल हे कोर्ट कचऱ्या होत आहे, मारामाऱ्या होत आहे, छोट्या छोट्या प्रॉपर्टीवरून भांडणं होत आहे, आणि त्या भांडणाचे गोष्टी एवढ्या विकोपाला जात आहे का त्यामध्ये ऐकायला भेटत आहे, या व्यासपीठावर बोलायचं नाही, मर्डर झाला, हाफ मर्डर झाला, हात तोडला, पाय तोडलं, जीव दिला, जीव घेतला, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पेपरमध्ये वाचत असतो. तर हे कशामधून होतं, अर्थातुराना पिताना बंधू. त्या व्यक्तीला नात्या गोत्याचं सगळ्या सोयऱ्याचं काही भान राहत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे इथे सुभाषितकारांनी, कामातुराना भयना लज्जा. जो कामातुर झालेला व्यक्ती असतो त्या व्यक्तीला ना कोणाचं भय राहतं, ना लाज लज्जा शरम असते. त्याला काही कळत नाही का कोणी आपल्याला बघतंय का, कोण आपल्याला काही म्हणेल का, घरात आजी आजोबा आहेत, घरात सासू सासरे आहेत, घरात लहान मुलं आजूबाजूला खेळताय किंवा शेजारी पाजारी खेळताय, किंवा मी मुलांनाही, आता हे मुलांनाही कळत नाही की आम्ही बाहेर आल्यानंतर, आम्ही कॉलेज नंतर आम्ही जर काही विचित्र गोष्टी करत असोल, विचित्र गोष्टी आमच्या वर्तनातून घडत असतील, तर आपल्या आईवडिलांचे मित्र आजूबाजूला असतील का, ते बघतील
आमच्या आजोबाचे कोणी मित्रमैत्रिणी असतील का, सगळे सोयरे असतील का, या गोष्टीचं भय न लज्जा, लाजच सोडली म्हणलं भयाचा प्रश्न नाही, त्या लोकांना काही राहत नाही. नंतर पुढे जाऊन सांगतात क्षुधातुर व्यक्ती, म्हणजे भुकेसाठी व्याकुळ असलेला, त्याचं पोट भरलेलं नाहीये, तो भुकेसाठी व्याकुळ आहे, त्या व्यक्तीला काय असतं, बलाना तेज, तो नेहमी पण त्याचा पोटाला पोटभर अन्न मिळत आणि तो नेहमी भुकेलाच असतो, त्याचं नीट पोट भरत नाही, मग त्याला बल दिसत नाही, तेज दिसत नाही, म्हणजे तो असं खाऊन पिऊन ते आजच्या प्रवचनकारासारखा गुटगुटीत दिसत नाही. म्हणजे काय, त्याला क्षुधातुर असतो, मग त्याला तेज दिसत नाही, बल दिसत नाही, पोटाला पोटभर व्यवस्थित नाही भेटत. आपला महत्वाचा विषय त्यांनी इथे चौथ्या गोष्टीचं म्हणजे चौथं उदाहरण देताना सांगितलेलं आहे का चिंता तुराना सुखना निद्रा. जो चिंतातुर व्यक्ती असतो त्याला सुखही नसतं आणि त्याला झोपही नसते. बरोबर आहे, चिंता असते, कुठे ठेवायचं, कसं ठेवायचं, काय करायचं, कसं करायचं, म्हणजे तो काय करतो ना, व्यवस्थित झोप घेतो आणि झोप नाही झाल्यामुळे त्या चिंतेमुळे त्याला सुख भेटतं का, नाही. असो, हे झाल्या आपल्या चिंतेचे विषय, बरं का. पण माऊलींनी कोणत्या संसाराची चिंता सांगितलेली आहे, ही आपण करतोची चिंता. जर खरं आपण हा संसार आणि ही चिंता, या संसारावरची जर आसक्ती सोडली, संसार करायचा आहे, सोडायचा नाहीये. तुम्ही म्हणताल आम्हाला सांगता, तुम्ही कुठं सोडला, कारण आम्हाला आमच्या गुरुवारांनी सोडायला नाही सांगितलं, त्यामध्ये राहून आसक्ती नाही ठेवायची सांगितली. आपणही जर विहित संसारावरची आसक्ती सोडली तर चिंता आपोआप दूर जाते आणि चित्तामध्ये चिंतनाला स्थान मिळतं. पण माऊलींनी जे सांगितलेलं आहे तो जन्म मृत्यू असा संसार आहे, जो माझिया बघता जन्म मृत्यू या संसाराची त्या व्यक्तीला चिंता नाही राहत. आणि इथे त्या दुसऱ्या किंवा उत्तरार्धामध्ये, ओवीच्या उत्तरार्धामध्ये इथे माऊली आपल्याला उदाहरण देऊन पटवून देतात. संत बघा, सहज बोलणे हित उपदेश, अनेक उदाहरणं देतात. आता या ओवीच्या संदर्भात जर उदाहरण थोडंसं आपण हरिपाठामध्ये गेलं तर आपल्याला नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. नाथ महाराज म्हणताय, ठीक आहे, तुझ्याकडून असं तसं होत नाही ना बाबा चिंतन करणं, मग तुला आवड निर्माण करायची, चित्त शुद्ध करायचं ना, मग उठता बसता कर ना, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. किंवा सांगितलंय, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता तो करतो, तुझी चिंता तो करणारा आहे, मग तू कशाला काय काळजी करतोय. तू काय कर, फक्त आवडीने शुद्ध अंतकरणाने चिंतन कर, कोणाचं, त्याचं. मग तुझी चिंता कोण करेल, तो करेल. मग तुझा तो संसार, तुझ्या मनातला हा संसार असू दे किंवा संतांच्या मनातला तो जन्म मृत्यू रूपी संसार असू दे, तुझी चिंता कोण करणार आहे, तो करणार आहे. कोण, पतिलक्ष्मी. पतिलक्ष्मीचं जाणत असते, तू कशाला चिंता करतो, तू कशाला काळजी करतो, तो सगळं करता करविता आहे, मग तू कशाला बाबा चिंता करत बसतो इथं. तर इथे त्यांनी उदाहरण दिलेलं काय समर्थांची कांता कोरान मागे. आता समर्थ म्हणजे कोण, का जो सर्व दृष्ट्या समर्थ आहे, म्हणजे तो कशाने असो, तो अर्थाने असो, धनाने असो, बलाने असो, मनुष्यबळाने असो, बुद्धीने असो, ज्ञानाने असो, तो सर्व दृष्टीने तो समर्थ आहे. समर्थ म्हणजे काय, का तो सर्व काही करू शकतो, म्हणजे तिथे कशाची कमी नाही, न्यून नाही, काहीच कमी नाही, तो असा समर्थ. म्हणजे तो सगळ्या अंगाने समर्थ. तुम्ही तिथे पैसा मागायला जा मिळणार, धन मागायला जा मिळणार, कपडा मागायला जा मिळणार, ज्ञान मागायला जा मिळणार, हे की नाही. असे आमचे संत आहेत बघा, समर्थ संत आहेत. आमचे ज्ञानोबा राय समर्थ संत आहेत, आमचे समर्थ रामदास समर्थ संत आहेत, शांती ब्रह्मनाथ महाराज समर्थ संत आहेत, शांती ब्रह्म भगवान बाबा समर्थ संत आहेत. समर्थ, तुम्हाला सगळ्या गोष्टीतून ते समर्थ संत आहेत. तर अशा समर्थाची कांता, जर असा एखादा व्यक्ती आहे का समर्थ आहे, तो राजा आहे, त्याच्याकडे धन दौलत पैसा सगळं काही आहे, ज्ञान आहे, नोकर चावकर आहेत, आणि त्याची कांता म्हणजे काय, पत्नी. कांताबाई नाही बरं का आपल्या गल्लीतली, त्याची पत्नी, त्याची बायको, तो सगळा समर्थ असून त्याची बायको त्या राजवाड्या बाहेर येते आणि आपल्याला म्हणते, बाई घरातली साखर संपली, वाटीभर देते का ग. कधी असं होईल का, किंवा म्हणते का माझ्या पोराला भूक लागली, बाई चतकोर भाकरी दे. त्या समर्थाची कांता कधी तुमच्या आमच्याकडं चतकोर मागायला येईल का, येणारच नाही ना. हे इथं दृष्टांत दिलेलं आहे. कोणाला, भगवंत सांगतात माझा तो भक्त.
कोणता? जो माझा भक्त शुद्ध अंतकरणाने मला समर्पित झालेला आहे त्याला जन्म मरण रूपी संसाराची चिंता करायची नाही. कारण काय? त्याचा चिंता करणारा, त्याचा मालक, त्याचा पती, कोणाचा? त्या भक्ताचा पती कोण? भगवंत. तो भगवंत या सर्व गोष्टी करण्यामागे काय आहे? तो समर्थ आहे. तो समर्थ आहे. म्हणजे बघा आपल्याला भगवंताने हे संसार रूपी जे आपण जे म्हणतो, समजा ठीक आहे इथे देहभावाने आलेला पती असो, घर असो, दार असो, सासू सासरे असो किंवा आलेला संसार असो, तो हा काय झाला? हा आपल्या दृष्टीने सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टीने तरी सुद्धा सद्गुरू सांगतात म्हणून तर जर आपण ऐकलं का आपल्याला लग्न करायला 2 चान्स आहेत. आता इथं तुम्ही संभ्रमात पडाल. वरायसाठी वर कोणता वर करायचा? एक आपल्या देह दृष्टीने आपलं एकदा झालं तो वर आपल्याला मिळालेला आहे. पतीला पत्नी मिळाली, पत्नीला पती मिळाला, त्याच्या सोबतीने जो संसार चालू आहे तो संसार. आणि माऊली ज्ञानोबाराय जो संसार सांगतात कोणता? जन्म मरणरूपी संसार जो सांगतात तो संसार सिद्धीस न्यायचा असेल, तो संसार व्यवस्थितरित्या पूर्ण करायचा असेल तर आम्हाला आणखी एक चान्स आहे. काय? श्रीकृष्ण नवरा. ते सांगितलेलं आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. आता हे नवरी नवरी दोनदा जे आलेलं आहे ना त्यामध्ये थोडासा फरक आहे. हे मला इथे म्हणजे आता माहिती नाही बाबा हे इथे बसतंय की नाही, पण थोडंसं ते 10वीच्या वेळेस व्याकरणामध्ये वाचलं होतं. रुक्मिणी मातेच्या संदर्भात ते आम्हाला उदाहरण दिलं जायचं. आता कोणता अलंकार आहे काय ते आपण नंतर बघूयात. पण तो अलंकार सांगताना सांगितलेला आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण कोण आहे? नवरा आहे आणि मी त्याची काय आहे? नवरी आहे. तो भगवंत पांडुरंग परमात्मा आपल्या सर्वांचा काय आहे? तो कांत आहे, तो नवरा आहे. त्याच्याशी एकरूप व्हायचं, मन बुद्धीने एकरूप झाल्यानंतर तो समर्थ आहे. आणि त्याची कांता होण्यास प्रत्येकाला, त्याची कांता म्हणजे मी फक्त स्त्रियांविषयी बोलत नाहीये, सर्वांविषयी, सर्व साधकाविषयी नेहमी आनंद असावा आणि माणसाने ते करायलाच पाहिजे. समर्थाशी कांता कोणाला नको वाटेल व्हायला? कोणाला नको वाटेल? तर सद्गुरू सांगतात भगवंताला शरण जा, त्याला वरा. आणि इथे काय सांगतात? शिशुपाल नवरा मी नवरी. लग्न झालंय, संसार केलाय, पण आता हा जो संसार आहे याच्या संदर्भात जी आसक्ती आहे तो शिशुपाल आहे. आपल्या दृष्टीने या संसारासंबंधी कोणता संसार? मूल बाळ पैसा करायचा आहे संसार, पण जी आसक्ती आहे ना त्याला चिटकून राहण्याची जी आसक्ती आहे ना तो इथे शिशुपाल सांगितलेला आहे. आणि हा शिशुपाल जो तो मी नवरी, मी संसार करणार पण आसक्ती धरून नाही, मी नवरी म्हणजे वरणार नाही, पण श्रीकृष्ण नवरा मी नवरी. बघा तुम्ही म्हणताल का लग्न करायला 2 चान्स आहे, ही बाई काय असं म्हणजे या ताई असं बरतळल्यासारखं काय चालू आहे? तर संसारी देहदृष्टीच्या जे काही अनुषंगाने लग्न वगैरे ह्या गोष्टी असतात ह्या गोष्टी वेगळ्या. आणि माऊली ज्ञानोबारायांनी जो संसार सांगितलेला आहे तो संसार सागरातून तरुण जायचं असेल तर त्याला सर्वस्व अर्पण करावं. सर्वस्व काय? तूच सगळं बाबा. तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो, तुम्ही हो सर्वच. किंवा आणखी एका ठिकाणी सांगितलेले कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू भवनदीचा. आणि तो भवनदीचा पैल पारू म्हणजे ज्ञानोबारायांनी सांगितलेला या ओवीतला संसार आहे. आणि म्हणून इथे माऊली सांगतात, इथे भगवंताने सांगितल्यावर माऊली इथे आपल्याला उलगडा करून सांगतात, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. अरे तू जर त्या भगवंताला सर्वस्व अर्पण केलं, मन बुद्धी चित्त अहंकार सर्वस्व, भगवंता जे काही घडतंय ते तुला अर्पण आहे, जे काही होतंय ते तुला अर्पण. मग हे बघा असं म्हणल्या जात नाही चांगलं कर्म करताय तुम्ही, शुद्ध अंतकरणारे चांगलं कर्म करताय म्हणजे ते चांगलं कर्म घडेल. मागे एकदा आपल्या ज्ञानेश्वर दादा एक दृष्टांत सांगितला होता की एक 2च मिनिटं वेळ राहिलेला आहे आपला. एक महाराज असतात, ते महाराज पायी तीर्थयात्रा करत असतात. पायी तीर्थयात्रेनंतर ते एका मंदिरामध्ये जातात.
मध्ये गेल्यानंतर ते थकलेले असतात आणि पायी तीर्थयात्रा केल्यामुळे ते थकलेले असतात. मग एक साधक त्यांना बघतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांचं पाद्यपूजन करतो, त्यांची विचारपूस करतो, त्यांना जेवणाची व्यवस्था करतो. जेवणा खावण्याची व्यवस्था केल्यानंतर त्यांचे पाय बघतो, तर चालून तीर्थयात्रा केल्यामुळं त्यांच्या पायाला भेगा पडलेल्या असतात, त्यांच्या पायाला खड्डे पडलेले असतात, रक्ताळलेले असतात. त्याला दया येते, तो घरी जातो, चांगलं शुद्ध तूप आणतो, त्या शुद्ध तुपामध्ये लेप करून आणतो. त्या लेप करून आणल्यानंतर त्या महाराजांच्या, त्या साधकाच्या, त्या साधू पुरुषाच्या पायाला तो लेप देतो. बघा आता हे सगळं कार्य घडलं, कसं घडलं? शुद्ध अंतकरणाने घडलं ना, चांगल्या भावाने घडलं, शुद्ध भावाने घडलं, किंवा चांगल्या मार्गाने घडलं, किंवा करताना सत्कर्म म्हणून केलंय, बरोबर आहे. पण हे सगळं तो करतो आणि घरी निघून जातो. काही टवाळखोर मुलं तिथे बसलेले असतात. प्रत्येक मंदिराच्या कोपऱ्यावर 2-3 तरी टवाळखोर मुलं, किंवा प्रत्येक चौकामध्ये 2-3 तरी टवाळखोर मुलं असणं ही आपल्या भारताची एक काय म्हणतात ना, ते पिढी जात पुढं पुढं चालत राहिलेली गोष्ट आहे, माझ्याही बघण्यात आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. तर ते काही टवाळखोर मुलं असतात. ते मुलं काय करत असतात, तिथे ऊस खात बसलेले असतात, ऊस खात बसलेले असतात, किंवा काहीतरी शेंगा वगैरे खात बसलेले म्हणा, ते काहीतरी खात बसलेले असतात. ते टवाळखोर असतात, त्यांना काही घेणं देणं नसतं. हे साधू पुरुष हे विश्रांती करताय, थकून आले, चालत आले, ह्या सद्गृहस्थानी त्यांच्या पायाला लेप लावलेला आहे आणि ते बसलेले असतात. तो लेप लावल्यामुळे, शुद्ध तूप असल्यामुळे, किंवा त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असल्यामुळे आजूबाजूच्या ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्या येतात आणि त्यांच्या पायाला चिटकतात, त्यांच्या पायाला लागतात, त्यांच्या पायाला त्या वळवळ करू लागतात. त्यात ते खाण्याच्या संदर्भामध्ये कधी कधी चावाई बसत असेल. बघा आता त्यांनी कर्म केलं शुद्ध अंतकरणाने, शुद्ध भावाने कर्म केलं, कर्म चांगलं केलं, पण तो लेप लावल्यामुळे मुंग्या लागल्या. मुंग्या लागल्या म्हणजे त्यांना थोडासा दाह झाला, वेदना झाल्या. आता ही टवाळखोर मुलं ते खायचं, शेंगा म्हणा, ऊस मुळा, काही म्हणा, आणि खाल्ल्यानंतर ते टर्फला, ते मुंगीला मारून फेकायचे. खायचं, टर्फल मुंगीला मारायचं, किंवा खायचं ती चिवटी पाचट काय असेल ते मुंगीला मारायचं. असं करून करून त्या मुंगीला लागल्यामुळे त्या मुंग्या पांगायला लागल्या. मुंग्या पांगायला लागल्या आणि मुंग्या पांगल्यामुळं यामध्ये या मुलांचा काहीही हेतू नव्हता. हेतू काय होता? या व्यक्तीला झोपेतून जागं करणं किंवा त्या मुंग्याला खातानी उठवणं, हा यांचा हेतू होता. त्या पहिल्या व्यक्तीने सद्गृहस्थानी जे लेप लावला त्यांचा हेतू काय होता? महाराजांना छान विश्रांती भेटावी किंवा उद्या चालण्यासाठी यांचे पाय व्यवस्थित व्हावेत. बघा हेतू दोघांचे वेगवेगळे, पण जे कर्म घडलं ते कर्म कसं घडलं? म्हणून तुम्ही जे काही कर्म कराल हे भगवंतांनी गीतेत खूप ठिकाणी सांगितलेलं आहे. मला सांगता येणार नाही म्हणून मी तिथपर्यंत जात नाही, आणि मला त्या श्लोक अर्धवट येतात. मी नाथला बोलवलंय खरं, पण माझ्या अर्धवट श्लोकांनी नाथाची फजिती नको व्हायला म्हणून मी तिथपर्यंत जात नाहीये. पण जे काही कर्म तुम्ही कराल ते कर्म मला समर्पित कर. बाकी त्याचे गुणदोष, पाप पुण्य हे सगळं मी बघून घेईल, हे सगळं मी पाहिल. या सगळ्यांचा जे काही निशेष आहे, काय जे काही निष्कर्ष आहे तो मी काय लावायचा तो लावेल. म्हणून भगवंतांनी इथे एकच सांगितलेलं आहे की तुम्ही मला शरण या, किंवा मला माझ्या त्या सगुण साक्षात्कार रूपाला शरण जा. आणि माऊली तेच सांगतात की तुम्ही त्याला वरल्यानंतर, त्याला शरण गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही ना तुमच्या देहरूपाने आलेल्या किंवा या अनुषंगाने आलेल्या संसाराची चिंता करण्याची काळजी आहे, किंवा तुम्हाला जन्म मृत्यूरूपी संसाराची चिंता करण्याची काळजी आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून द्यावे तुमते विनवती असे. बालक जरी बोबडा बोली का वाकडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली विनवी जेवी. असो, आज या बाबांनी दिलेल्या आज्ञेतून आलेल्या या सेवेमुळे माझ्या या ओवीच्या अनुषंगाने जे काही विवेचन होतं त्यातले जे काही शुद्ध सत्य, जे काही साच असे शब्द होते ते गुरुवर्यांचे आशीर्वाद, गुरुवर्यांची झालेली कृपा म्हणून तुम्ही सर्वांनी पदरात घ्यायचे आहेत. आणि जे काही शब्द इथे माझ्या वाणीचा दोष म्हणून जे काही चुकीचे आलेले आहेत, उदाहरण असेल, दृष्टांत असेल, जे काही चुकलेलं आहे ते इथे माझ्या वाणीचा दोष म्हणून, तुमचं लेकरू म्हणून क्षमा करायची आहे. जप घ्यायचा, जप घ्यायचा, जप घ्यायचा बाबा, नाही ना? पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल श्री